नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? टेल मी द कमेंट सेक्शन बिलो. आज आपण आपल्या हॉटेलवरची ड्राय पनीर चिल्ली बनते कशी ते बघणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही ही घरी पण ट्राय करू शकता. रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर इथे मी पनीर कट करून घेतलंय. उभा चिरलेला कांदा, उभा चिरलेली शिमला मिरची, अगदी बारीक चिरलेला लसूण, त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे. जेवढा बारीक चिरलेला लसूण घेतलाय त्याच प्रमाणामध्ये बारीक चिरलेलं अद्रक सुद्धा घ्यायचं. मैदा आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून ते मिक्स करून घ्यायचं. स्लरी बनवायची नाहीये, आपल्याला फक्त त्या पनीरवरती स्प्रिंकल करायचं आहे. 5 मिनिटं एक तुम्ही बाजूला ठेवा. जे पनीरचं पाणी असतं ना ते त्याला कोट होतं आणि तुम्ही जेव्हा डीप फ्राय करता ते एकदम क्रिस्पी होऊन जातं. जसं आपल्याला रेग्युलर स्लरी करून आपण जसं पनीर बनवतो अगदी तसंच. जे अनवॉन्टेड टेक्स्चर आलेलं असतं ना पनीरला जेव्हा आपण स्लरी बनवून बनवतो ते टाळण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. आणि आता तडका द्यायला सुरुवात केली आहे. फक्त 3 प्रकारचे सॉस टाकायचे: ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि सोया सॉस. सगळ्यात शेवटी मी शेजवान चटणी टाकली होती, जी की तुम्ही स्किप करू शकता. आणि त्यानंतर मग एक चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकून ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. जे आपण डीप फ्राय केलेलं पनीर आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचं. छान मिक्स झाल्यानंतर एक देसी तडका देण्यासाठी वरतून कोथिंबीर टाकायची आणि डिश सर्व करायला घ्यायची. इतकी सोपी रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघू शकता. तर सगळ्यात आधी मी खाली कोबी टाकला होता आणि वरतून कोथिंबीर टाकली. ही डिश ट्राय करण्यासाठी तुम्ही आपल्या हॉटेलला सुद्धा व्हिजिट करा. श्री श्री समर्थ कृपा, जेजुरी गडापासून 11 किलोमीटरच्या अंतरावरती आपलं हॉटेल आहे. एकदा नक्की व्हिजिट करा. मी वाट पाहतेय. भेटूया पुन्हा अशाच सोप्या नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात राहा.